तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश कमाल व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉग जो आहे थोडा पुन्हा खास होणार आहे, कारण आजच्या व्लॉगमध्ये मी एका ठिकाणी जाणार आहो. तर ठिकाण आहे मित्रांनो वनुजा देवी. आमच्या गावावरून जवळपास 15 किलोमीटर असेल. 15 किलोमीटर अंतरावर वनुजा देवी गाव आहे आणि मी तुम्हाला वनुजा देवी पण दाखवतो आणि सोबत आम्ही एका विशिष्ट कामासाठी जाऊन राहिलो, ते पण काम तुम्हाला दाखवतो. तेव्हा व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. खूप मजा मस्ती पण येणार आहे आणि एक विशिष्ट काम पण होणार आहे. त्यासाठी आम्ही चाललो आहे. ते तुम्हाला मी आजपर्यंत दाखवलं नाही, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहोत. तर आम्ही जाणार आहोत प्रशांत भंडारी दादाकडं, त्यांना भेटासाठी. त्यांनी आम्हाला बोलवलं आहे, त्यासाठी जाणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे आज कार्तिक आहे, थोडं ब्लर होत आहे. आणि त्याच्यानंतर आपला तन्मय पण आहे, म्हणजेच रॅपर पण आहे. ठीक आहे, जर फोकस झाला आहे माझ्यावर ब्लर झाला. ठीक आहे, तर आता आम्ही निघत आहोत. तू चालवतो म्हणते का गाडी? हो तेच बरं, झपन ना? बिलकुल झपन नाही आले. झपन डायरेक्ट यमराज. चित्रगुप्तचा कॉल आलता मध्ये कालच. बाबू कवा येते? आज येतोच म्हणलं मी. नको तसं नको करू, मीच चालवतो. पहिले लायसन काढू आपण, नंतर तू चालवतो. ठीक आहे, चला बसा रे. चला ठीक आहे, दाखव तुम्हाला की कशा प्रकारे काय प्रोग्राम होणार आहे. आणि जे देवीमध्ये पण जे वनुजा देवी आहे तिथं पण काय काय ऍक्टिव्हिटी होणार आहे. तुम्हाला मंदिर पण दाखवतो मी, पुरातन मंदिर आहे तिथं जाऊ आपण आणि तुम्हाला ते पण दाखवतो. त्याच्यानंतर विशिष्ट कामासाठी जाऊन राहिलो, ते पण काम तुम्हाला दिसेल. म्हणजे काम म्हणता येणार नाही, एक त्यांनी बोलवलं आहे. आपण बघू काय काय ऍक्टिव्हिटी होणार आहे. तसं तुम्हाला अंदाज आहे कशासाठी बोलवलं. ठीक आहे, त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, मजा तर नक्की येणार आहे. आणि रस्ता तर बहुत खतरनाकच भेटणार आहे आपल्याला. ठीक आहे, त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. भयानक वाल्या रस्त्यानं जायची. निंजा टेक्निक मंडळी, तुम्ही बघू शकता की वातावरण किती मस्त आहे. आत्ताच पाऊस येऊन गेला आणि मस्त हिरवगार झाला आहे सगळीकडं. आणि पण सिंगल रस्ता आहे, म्हणजे समजा एक जर गाडी आली तर आपल्याला अशी गाडी उभी करून टाकावी लागते. ठीक आहे, तर सिंगल रस्ता आहे. केलं पाहिजे, थोडंफार लक्ष दिलं पाहिजे, नाही म्हणजे थोडंसं साफ झालं असतं, नाही का? चला मग आता आपण लवकरच पोहोचू वनुजा देवी आणि दाखवतो तुम्हाला. तर मंडळी, तुम्ही बघू शकता आम्ही पोहोचलो आहोत लाखापूर. आणि हे महाराज जे आहे, बाबा आहे, त्यांच्या गावाकडे जायचा रस्ता आहे, म्हणजे त्यांच्या मंदिराकडे जाणारा, म्हणजे भांडेवाडा जाण्याचा रस्ता आहे लाखापूरच्या जवळून. ठीक आहे, मस्त रस्ता आहे. चिल्लर गँग हाय करा बे, हाय हाय करा, हाय करा बे. हॅलो. असं चला ठीक आहे. तू रह गया. बाबू उठणार रे. ए मा सोन्या, उठणार का? राग आला? ए बाबू उठ ना, उठ ना. चल. काहून असा करते? काहून असा करते? मंडळी, आपण वनुजा देवीला पोहोचलो आहोत. हे बघा, रोड आहे आणि गाव पोहोचलो. आणि गावामध्ये गेल्यानंतर जर जनावर नाही येणार मग होऊ शकणार नाही, नाही का? कारण गाव म्हणलं आणि तिथं जनावर तर राहणारच. आता आपण वनुजा देवीला पोहोचलो आहोत. म्हणजे वनुजा आणि देवी हे थोडं अलग अलग दोन्ही आहे, पण त्याचं देवी जे आहे ते देवीचं मंदिर आहे. तो मला वाटतं 2 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर आहे. आणि वनुजा जो आहे तो 2 किलोमीटर आहे आणि देवी तिथून 2 किलोमीटर रोडवर आहे. तुम्हाला दाखवतो मी मंदिर. पुरातन मंदिर आहे आणि खूप मस्त वाटते, शांत वाटते त्या मंदिरामध्ये. कारण पूर्णतः पुरातन मंदिर असल्यामुळं टोटली पोट्यानं बनलेलं आहे मंदिर. ते टोटल ते दगड आहे, मोठे मोठे काळेवाले दगडानं बनलेलं आहे. आता मंदिरात बघू शकतो तुम्ही, जनामाता देवी मंदिर आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा
भोगतली जे आहे पुरातन मंदिर आहे, पूर्ण दगड आहे, दगड काळेवाळे दगड एवढं आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही इथं पण भोगतली जे आहे हे पुरातन मंदिर आहे, पूर्ण म्हणजे असं दगडानं बनलेलं आहे आणि काळे जे गोटे राहते मोठेवाले आणि त्याच्यावर पूर्ण ठेवलेलं आहे. बघू शकता साईडला पाण्याचं टाकं पण आहे, ते पण आपण दाखवून देऊ. तुम्हाला आता मी टाका दाखवतो. इथं टाका आहे पाण्याचं आणि इथं पाणी पण खूप आहे. बघू शकता की इथं 12 महिने पाणी राहते. उन्हाळ्यामध्ये थोडंसं कमी होते पण 12 महिने पाणी राहते आणि खूप खोल आहे हे. स्वयंपाक पण होते, तुम्हाला दाखवतो मी या इकडं. इथं शेड आहे, शेडमध्ये पण स्वयंपाक होते आणि इथं पण स्वयंपाक होते. आम्ही दर्शन घेऊन आता निघालो आणि बस जवळच आहे, 1 किलोमीटर अंतरावर आहे. फायनली मंडळी आपण पोहोचलो गावामध्ये आणि स्वागतासाठी आपले खूप सारे लोक इथं पहिलेच दिसत आहे. स्वागतासाठी नाही, पांटिल्यावर बसलेले आहे. अवघ्या पिंडाजवळ पोहोचले आहे, तरी सर्वांनी पिंडाजवळ येण्याची कृपा करावी. तालुक्यातील प्रसिद्ध आता सध्या युट्यूबर विलास भाऊ झट्टे, आपला विल्यार सध्या खूप फेमस चालू आहे, संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. विल्यार म्हणजे महाराष्ट्राचं आमच्या तालुक्याचं नाव संपूर्ण राज्यात गाजवत आहे. त्या प्रॉपर वनजाचीच जन्मभूमी आणि मूळची इच्छीच आणि आता फक्त गडचिरोलीला गेले होते आणि इच्छीच मुलगी, मामाचीच मुलगी, दांडी परिवाराची मुलगी, ती तळोजीला आहे नागवी. तिथे त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले गेला असतात 15-20 महिन्याच्या आधी. चंद्रकांतजी लांबट साहेब.
जे आहे मी विचार नव्हता केला की एवढा मोठा विषय असेल म्हणून, पण भाऊने लगेच केलं माझ्यासाठी. पहिले तर भाऊचे खूप खूप धन्यवाद. आणि एका छोट्या कलाकाराला एवढा मोठा हिरो बनवून टाकला या माणसानं. हो, मी वाचलं, ते दिसलं. हिरो वगैरे नाही आहे मी, तुमच्यासारखाच एक सर्वसाधारण खेड्यातला पात्री या छोट्याशा गावचा आहे. पात्री गाव माहित आहे? मारेगावच्या पहिले इकडं पिसगाव जवळ तिथला आहे मी. भेटत नव्हतं. करता 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 मागच्या वर्षी 1.5 वर्ष झाला आता 1-2 शेतकऱ्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, तसंच कॉमेडीवाले व्हिडिओ व्हायरल झाले. साधा माणूस आपला विचार पाहिलं का? मी गायक नव्हे त्याचा, नाही तर मीच म्हणून दाखवलं असतं. मला गायन नाही जमत, मला कॉमेडी करायचं, लोकांना हसवायचं हे जमते आपल्याला. ठीक आहे. विनंती आहे का एखादा डायलॉग बोलू नका आपला. मला काही माहित नव्हतं. मला चला ठीक आहे, दादांना तत्करासाठी फोन केला म्हणून म्हणलं गावाला भेट दिलीच पाहिजे. आणि असंही माहिती आहे का, हे जे आपली वनजा देवी जी आहे हे आपला माणूस, तालुक्यातला माणूस, तालुक्याचं नाव संपूर्ण राज्यभर गाजत आहे. काशी करावे आहे काय ड्युटी.